पुढची बातमी पाहूयात। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक आहे। शरद पवारांकडे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी जे जोडलेलं प्रतिज्ञापत्र होतं त्यातून ही माहिती आता समोर आलेली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। मला असं वाटतं की दोघांचीही दाखवलेली मालमत्ता खोटी आहे। शरद पवार अतिशय शातीर राजकारणी आहेत। ते आतापर्यंत त्यांची ज्याच्या मला वाटतं 1000 पट जास्त त्यांची मालमत्ता असेल, पण ते दाखवणार नाहीत आणि त्यांना त्याच्यातलं सगळं माहिती आहे। आता त्याच रांगेत कुठेतरी पार्थ पवार आलेला आहे आणि तो देखील आता बऱ्याच गोष्टी कशा लपवायच्या याचे वगैरे धडे घेत असेल। पण मला असं वाटतं की या दोघांचीही मालमत्ता खरी नाही, ती याच्या कितीतरी पट जास्ती आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून खरं तर आक्षेप हाच घेतला पाहिजे की आताच्या घटकेला या पार्थ पवारकडे ही 88 कोटी सुद्धा आली कुठून। तेव्हा आपण पाहतोय की या दोघांची संपत्ती एकूण किती आहे। जंगम मालमत्ता आहे 44.72 कोटी रुपये शरद पवारांची आणि पार्थ पवारांची आहे 11.35 कोटी रुपये। मुदत ठेवी आहेत 11.66 कोटी रुपये शरद पवारांच्या, तर पार्थ पवारांच्या आहे 3.68 कोटी रुपये। रोख रक्कम 1.25 लाख रुपये शरद पवारांची, तर पार्थ पवारांची आहे 5 लाख। शेअर म्युच्युअल फंड्स आहेत 27 कोटी रुपये शरद पवारांचे, तर 1.17 कोटी रुपये पार्थ पवारांचे। सोनं चांदी 3.85 कोटी रुपये शरद पवारांची, तर पार्थ पवारांची आहे 1.31 कोटी रुपये। स्थावर मालमत्ता शेती घर आहे शरद पवारांचं 15.19 कोटी रुपये, तर पार्थ पवारांचं 76.98 कोटी रुपये। दायित्व आहे 49.84 लाख रुपये शरद पवारांचं, तर पार्थ पवारांचं दायित्व आहे 92.48 लाख रुपये।